नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विधी लिखित भाग 39. विद्युत विद्युत. बाहेर शनायाचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकू आला. तसे ओजस विद्युत खाली निघून आले. तिचा आवाज ऐकून वामिनी, कुलदीप आणि गेस्ट रूममध्ये असलेले सम्राट, आध्या, रुद्र, भैरवीही बाहेर आले. वीणा मात्र शांत झोपी गेली होती. कशाला तुझ्या घशाला ताण देते शनाया? आणि हे काय, तू ड्रिंक केलेस? विद्युत हेलकावे खात उभ्या असलेल्या तिला बघत बोलला. तू माझ्यासाठी काही पर्याय सोडलेस का विद्युत? तुला माहीत होते मी तुझ्यावर किती प्रेम करते. आयुष्यात तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कुणाकडे नजर उचलून पाहिलेही नाही. आणि तू तू आपली एंगेजमेंट झाली असतानाही त्या थर्ड क्लास वीणासोबत लग्न केलंस, मला धोका दिलास. शनाया डोळ्यात पाणी घेऊन त्याला बघू लागली. विद्युत गंभीर नजरेने तिला बघू लागला. मला तर कधी तुझ्या डोळ्यात प्रेम दिसले नाही ना तुझ्या वागण्या बोलण्यात. जेव्हा तुला गरज असायची तेव्हा प्रेम प्रेम करत माझ्या जवळ येत होती. तसेही प्रेम जबरदस्तीने होत नसते शनाया. मी कधीच तुझ्यासोबत आनंदी राहू शकलो नसतो. त्यामुळे तूही आता मूव्ह ऑन कर. विद्युत तिला समजावत बोलला. मूव्ह ऑन? माय फूट. आणि आंटी, तुम्ही तर बोलला होतात ना माझे लग्न विद्युतसोबत करून देणार. मग तुम्हीही मला धोका दिले. एवढी वाईट आहे का मी? शनाया कातर स्वरात बोलली. तिची अवस्था बघून वामिनीला वाईट वाटले. मी मी कोणालाच सोडणार नाही, कोणालाच नाही. बडबडत शनाया वेलाच्या बाहेर निघून गेली. ती जाताच विद्युत त्याच्या रूममध्ये जाऊ लागला. सहजच त्याची नजर वीणाच्या रूमकडे गेली. दरवाजा नुसता लोटला होता. इकडे तिकडे बघत तो लगेच आत निघून गेला. दरवाजा लावून घेत तो मागे वळला तर वीणा बेडवर शांत झोपी गेली होती. अंगावर साधीशी सॅटिनची साडी, मॅचिंग ब्लाऊज, चेहऱ्यावर मेकअपचा लवलेशही नाही. कुरड्या केसांना मोकळे सोडले होते. काही बट्टा चेहऱ्यावर पसरल्या होत्या. कानात नाजूक झुमके, गळ्यात नाजूक डायमंड मंगळसूत्र, भांगेत कुंकू, हळदीचे नव्या नवरीचे तेज. खूप सुंदर दिसत होती ती. खाली फरशीवर बसून विद्युत बेडवर एक हात ठेवून त्यावर हनुवटी टेकवून एकटक तिला न्याहाळत होता. मध्ये मध्ये तिच्या चेहऱ्यावर त्रासिक भाव उमटत होते. वीणा झोपेतच कडवडली. काय झाले क्युटी पाय? विद्युत लगेच तिच्या उशाशी बसला. त्याच्या आवाजाने वीणाला जाग आली. तुम्ही इथे काय करताय? वीणा घाबरून उठून बसली, पण लगेच तिच्या पायात कड उठली तसे ती कडवडली. तिचे डोळे हलके भरून आले. काय झाले? काही त्रास होतोय का? विद्युतने काळजीने विचारले. वीणाने नजर चुकवून नकारात मान हलवली. बघू काय झालं? बोलून विद्युतने तिच्या पायावरचे पांघरून बाजूला करत एका हाताने तिची साडी थोडी वर उचलली. तसे वीणाने डोळे मिटून घेतले. विद्युत एकटक तिच्या गोऱ्या पायांना बघू लागला. डोळ्यात काळजीचे भाव. तिचे पाय अगदीच टम्म फुगले होते. हे कधीपासून होत आहे? विद्युतने घाबरून विचारले. मी तलवारबाजीची प्रॅक्टिस करत होते आणि आजही जास्त उभी राहिल्याने स्वेलिंग आली, वीणा बोलली. काय? आणि हे तू आता मला सांगत आहेस? एवढी कशी केअरलेस तू क्युटी पाय? अगं, त्रास होतोय तर डॉक्टरांशी भेटायचं होतं. त्यांना विचारूनच मग पुढे काय ते करता आले असते. आता कुठे तू बरी होत आहे? काय गरज होती तुला स्वतःवर ओढून घ्यायची? ते काही नाही. मूवीमध्ये तू कुठलेही स्टंट करणार नाही आहेस. मग ते तलवारबाजी असो की निशाणेबाजी, आपण बॉडी डबल ठेवून घेऊ. विद्युत तिला रागावत बोलला. मला नकोय कोणी बॉडी डबल. माझे काम मीच करणार. या मूवीच्या निमित्ताने काहीतरी शिकायला मिळते. तो चान्स असेच घालवायचे नसते. आणि मला गरज पडल्यास मी स्वतः बोलेन, पण सध्या तरी मला कोणाची गरज नाही. वीणाही गाल फुगवून बोलली.
आता तू माझ्यासोबत आर्ग्यू करणार विना? मी तुझ्या चांगल्यासाठी सांगत आहे. मला तुझी काळजी वाटते. तुला एवढा त्रास होतोय त्याचं काही नाही आणि तुला सगळं शिकायचं आहे. विद्युत आता खूपच चिडला. असे काय करताय? आजच आपले लग्न झाले आणि तुम्ही आता खरोखरच्या नवऱ्यासारखे वागत आहात. जा, मला नाही बोलायचे तुमच्याशी. वीणा गाल फुगवून डोळ्यात पाणी घेऊन त्याच्याकडे बघू लागली. तिचा निरागस चेहरा आणि डोळ्यात पाणी बघून विद्युतने लगेच स्वतःला आवरले. क्युटी पाय, मी खरोखरच तुझा नवरा आहे. मग तसेच रागवणार ना? आणि आज लग्न झाल्याचे माझ्याही लक्षात आहे, म्हणून तर तुला बघायला आलो होतो. माझी क्युटी पाय आज खूप क्यूट दिसत आहे. हा मंगळसूत्र, हे भांगेतील कुंकू अगदीच उठून दिसते तुला. विद्युत तिला मांडीवर बसवून घेत गालात हसत बोलला. खरंच? विना इनोसेंट चेहरा करून त्याला बघू लागली. अगदी खरं. सी, तिला बाहूत उचलून घेत त्याने तिला ड्रेसिंग समोर बसवले. मीना एकटक मिररमध्ये स्वतःला न्याहाळू लागली तर विद्युतही तिलाच बघत होता. हळूहळू तिच्या गालावर लाजेची लाली चढली. सगळं कसं स्वप्नवत आहे ना विद्युत? तुम्ही आई बाबांकडून लग्नाची परमिशन घेतली, 2 दिवसातच आपले लग्नही झाले. मला तर विश्वासही बसत नाही. वीणा हसून त्याला मिररमधून बघू लागली. विद्युत फक्त गालात हसला. तुम्ही काही बोलत का नाही? वीणाने गोंधळून त्याला पाहिले. आता बोलण्यात इंटरेस्ट आहे कोणाला? एवढी सुंदर लावण्यवती पुढ्यात असताना शब्द तरी फुटणार आहेत का? विद्युत खट्याळ हसला. त्याने हळूच तिचे पाठीवर विसावलेले केस एका बाजूला करत मिररमधून तिला बघतच तिच्या मानेवर त्याने ओठ टिकवले. तसे वीणाने लाजून नजर झुकवली. तेव्हाच दरवाजावर नॉक झाले. विद्युतने वैतागून डोळे मिटले. मग भानावर येत त्याने दरवाजा उघडला तर दारात हाताची घडी घालून भैरवी आत्या उभे होते. त्यांनी भोवई उडवत रोखून त्याला पाहिले. तसे विद्युत लाजून इकडे तिकडे बघू लागला. काय नवरदेवा, विणाला भेटायची एवढी घाई झाली? एवढी वर्ष थांबलातच आहात, आणखी 1 दिवस मग तर विणा तुमचीच आहे. आध्या चिडवणीच्या सुरात बोलली. ते मी तिला भेटायला आलो होतो, विद्युत ओशाडून बोलला. तर आम्ही कुठे दुसरे समजलो? भैरवी डोळे मिचकावत हसून बोलली. त्यांच्या डोळ्यातील मिश्किल भाव विद्युतने हेरले. त्याला अधिकच लाज झाली. एकवार वीणाला बघून तो काही न बोलता घाईने त्याच्या रूममध्ये निघून गेला. ही इज डॅम क्यूट, त्याला पडत जाताना बघून आत्या हसतच बोलली. त्यावर भैरवीनेही सहमती दर्शवली. अच्छा, आणि आम्ही क्यूट नाही दिसत तुला? सम्राटचा चिडका सूर कानावर पडला. तसे भैरवी तोंडावर हात ठेवून हसायला लागली तर आध्याने दाताखाली जीभ चावली. भैरवीने तिला इशारा करत विनाच्या रूममध्ये निघून गेली. आध्याने वळून पाहिले तर सम्राट तिला रोखून बघत होता. कदाचित कॉलवर बोलत असल्याने मोबाईल अजूनही त्याच्या कानाला होते. ती बोलण्याची पद्धत असते सम्राट, मध्येच काय तुमचं? आद्या त्याच्या चिडक्या चेहऱ्यावर नजर फिरवत हसून बोलली. तुझ्यासाठी फक्त आम्हीच क्यूट आणि आम्हीच हँडसम दिसायला हवे बायको. कॉल कट करत सम्राट तिच्या जवळ आला. एवढी वर्ष झाली लग्नाला, पण तुमचा पॉझिटिव्हनेस काही जात नाही. आद्या हसून त्याला बोलली. आणि कधी जाणारही नाही. तिच्या नाकाला हलका चिमटा काढत सम्राट हसून बोलला. शनाया हेलकावे खात शेजारीच असलेल्या नाईक विलावर आली. मानसी पियुष हॉलमध्येच बसून होते. लग्न खूप छान पार पाडले. मला तर भीतीच वाटत होती शनाया गोंधळ घालेल, पण बरे झाले ती आली नाही, मानसी बोलल्या. खूप खुश असणार नाही तुम्ही?
तुमच्या सो कॉल्ड लाडक्या लेकीला तिचे प्रेम मिळवून दिले, तिचे लग्न लावून दिले. शनायाचा चिडका सूर कानावर पडला तसे पियुष मानसीने वळून आवाजाच्या दिशेने पाहिले. नवरीच्या वेशात असलेली शनाया, मेकअप अस्ताव्यस्त झाले होते. ड्रिंक केल्याने नीट चालताही येत नव्हते. डोळे रडल्याने लाल दिसत होते. तिची तशी अवस्था बघून दोघेही शॉक झाले. शनाया, अगं काय अवस्था करून घेतलीस तू स्वतःची? मानसी काळजीने तिला बघू लागल्या. हे सगळं तुमच्यामुळे झाले. तुमची मुलगी का परत आली, तुम्ही या मुलीला तर विसरूनच गेलात. जे माझे होते ते सर्व तुम्ही तिला दिलात. माझे मॉम डॅड, माझा फियांसे, सगळं. आता मी काय करू, कोणाजवळ जाऊ? मी तर उद्ध्वस्त झाले. ना माझ्याकडे मॉम डॅड आहेत, ना माझे प्रेम. तुम्ही खूप स्वार्थी आहात मिस्टर अँड मिसेस नाईक, खूप स्वार्थी. माझं सर्वस्व हिरावून तुम्ही सेलिब्रेट करत आहात. शनाया चिडून बोलली. मानसी, पियुष तर तिचे आरोप ऐकून सुन्न झाले. पण ना, मी शनाया आहे, कधी हरत नसते. मी तिला कधीच सुखाने जगू देणार नाही. तिच्याकडून सर्व हिरावून घेणार, जे मला मिळायला हवे होते. शनाया बोलली तसे मानसीला एकदम धस्स झाले. त्या घाबरून तिला बघू लागल्या. काहीही काय बोलतेस तू शनाया? जे विनाचे होते ते तिला मिळाले. विनाकारण डोक्यात राग घालून स्वतःचे आयुष्य बर्बाद करू नको. आणि तू आजही आमचीच मुलगी आहेस. आमचे तुझ्यावरचे प्रेम कमी झाले समजू नकोस. मानसी तिला समजावत बोलल्या. मला तुमच्या खोट्या प्रेमाची गरज नाही. माझी मी समर्थ आहे. बोलत शनाया अडखळत बाहेर निघून गेली. पियुष, ही विनाला त्रास तर देणार नाही ना? मी ओळखून आहे हिला. डोक्यात राग भरला की अविचारी वागत असते. मानसी अस्वस्थ होत पियुषकडे बघू लागल्या. शनायाने शेवटी दाखवूनच दिले. ती स्वार्थी आईबाबांची स्वार्थी मुलगी आहे. तिच्या आईबाबांनी आपल्या लेकीला उद्ध्वस्त केले. आता तीही त्याच मार्गावर जात आहे. तिला एवढं समजावूनही ती ऐकत नसेल तर आपल्यालाच काय ते कठोर पाऊल उचलावं लागेल. पियुष विचार करत बोलले. नवीन जोडप्यासाठी विलावर पूजा ठेवण्यात आली. पूजा झाली तसे सम्राट आद्या, रुद्र, भैरवी दोघांना शुभेच्छा देऊन निघून गेले. त्यानंतर वामिनीने विद्युत विनाला त्यांच्या कुलदैवताच्या दर्शनाला घेऊन गेल्या. घरी परतेपर्यंत रात्र झाली. दिवसभराच्या धावपळीने विना पुरतीच थकली होती. विद्युतला अचानक काम आल्याने तिला आराम करायला सांगून तो त्याच्या कामाला निघून गेला. विना, तुझे सामान विद्युतच्या रूममध्ये शिफ्ट केले आहे. विना तिला दिलेल्या रूमकडे जाताना दिसली तसे वामिनीने आवाज दिले. विना अगदीच बावरली. तिचे हृदय खूप वेगाने पडायला लागले. म्हणजे आजपासून विना विद्युतच्या सहजीवनाला सुरुवात होणार होती. हो. विनाच्या तोंडून कसे तरी शब्द बाहेर पडले. तिने धडधडत्या अंतकरणाने विद्युतच्या रूमचा दरवाजा उघडला आणि समोरचे दृश्य बघून तिचे गाल झरझर लाल झाले. पूर्ण रूम लाल गुलाब, पांढरे लाल बलून, कॅन्डल्सनी सजवली होती. बेडवर गुलाबाच्या पाकळ्याने हार्ट शेप काढून दोघांचे नाव लिहिले होते. विनाची नजर आपसूक झुकली. भानावर येत रूममध्ये येत तिने तिच्या बॅगमधून कपडे काढले आणि फ्रेश व्हायला निघून गेली. विना आवरून गॅलरीमध्ये निघून गेली. काही वेळाने विद्युत रूममध्ये आला. फुलांनी सजलेली रूम बघून त्याच्या ओठावर हसू फुलले. हे नक्कीच ओजसचे काम असणार. पुटपुटत त्याने रूममध्ये विनाला शोधले पण ती दिसली नाही. तिच्या रूममध्ये आराम करत असेल विचार करून तो फ्रेश व्हायला निघून गेला. काही वेळाने विद्युत टॉवेलने केस पुसत बाहेर आला तसे त्याच्या कानावर बांगड्यांची किणकिण ऐकू आली. टॉवेल गळ्याभोवती टाकून तो आवाजाच्या दिशेने गेला तर रेलिंगवर हात ठेवून दूरवर बघत उभी असलेली विना त्याच्या नजरेस पडली. विना, तू एवढ्या थंडीमध्ये इकडे काय करते? आणि थकली असशील ना, आराम करायचे होते. विद्युतचा काळजीने भरलेला सूर कानावर पडला. त्याचे विनाने वळून त्याला पाहिले आणि तिला बघून तो एकदम फ्रीज झाला. लाईट पिंक आणि व्हाईट कलर कॉम्बिनेशन असलेली नेटची साडी
मॅचिंग ब्लाऊज पदर हातावर मोकळा सोडलेला, चेहऱ्यावर मेकअपचा लवलेशही नाही, तरी तिची गोरी काया लाईटच्या उजेडात चमकत होती. नाकात नोज पिन, कपाळावर टिकली, भांगेत कुंकू, गळ्यात छोटं मंगळसूत्र, कानात छोटे झुमके, हातात लाल बांगड्यांचा चुडा, हवेच्या तालावर हलणारे तिचे मोकळे सोडलेले कर्ली केस, सलज्जेने झुकलेली तिची नजर आणि ओठावर मंद फुललेले लाजरे हसू. विद्युत हिप्नोटाईज झाल्यागत तिच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकू लागला. खूप सुंदर दिसतेस तू. तिच्या हनुवटीला बोटाने पकडून तिचा चेहरा वर उचलत तिच्या डोळ्यात बघून तो बोलला. दोघांची नजरानजर झाली. तिची भिरभिरती नजर त्याला न्याहाळू लागली. फॉरेनरसारखा अगदीच गोऱ्या रंगाचा, मनाचा ठाव घेणारे त्याचे ते गहिरे निळेशार डोळे, जिमने कमावलेली बॉडी, टम्म फुगलेल्या हातांच्या नसा, त्याची भारदस्त छाती, दिसायला खूप हँडसम होता तो, जणू मदनाचा पुतळा. ती पहिल्यांदाच त्याला शर्टलेस बघत होती. नुकताच शॉवर घेऊन आल्याने त्याच्या बॉडी वॉशचा सुगंध नाकात भिनला. विना भारावून त्याला एकटक बघू लागली. हँडसम आहे ना तुझा नवरा? विद्युतचा खट्टाळ सूर कानावर पडला तशी विना भानावर येत त्याच्याकडे पाठ फिरवली. विद्युतने तिच्या कमरेतून हात घालून हळूवार पोटावर नेत तिला जवळ ओढून घेतले. मला बघण्याचा अधिकार फक्त तुझा आहे क्युटी पाय. विद्युत तिच्या कानावर ओठ टेकवून हलकेच पुटपुटला. त्याच्या थंड हाताचा स्पर्श तिच्या उघड्या कमरेवर पोटावर होताच विनाने पोट आत ओढून घेतले. हात आपसूक रेलिंगवर घट्ट झाले. पाठोपाठ त्याच्या ओठाचा ओलसर स्पर्श तिच्या पाठीवर जाणवला. तसे तिच्या अंगात विजेचा करंट दौडून गेला. विना वारेच्या वेगाने त्याच्या मिठीत शिरली. त्यानेही हसत मिठी घट्ट केली. आपल्यातील हा थोडासा दुरावाही नकोसा वाटतोय. मला तुझ्यावर पूर्ण अधिकार हवाय. मग आज माझी बनशील क्युटी पाय? विद्युत तिच्या डोळ्यात बघत बोलला. त्याच्या डोळ्यात स्पर्शात ओढ होती. विनाही त्याच्या नजरेत हरवू लागली. तिने मान हलवून होकार भरले तसे विद्युतने तिला बाहूत उचलून घेत रूममध्ये घेऊन गेला. रूममध्ये लाईट ऑफ करून त्याने कॅन्डल जाळले तसे हलका उजेड रूममध्ये पसरला. कॅन्डल जाळायला मला हेल्प कर. तिच्याकडे एक पेटलेली कॅन्डल देत विद्युत बोलला. विनाने हसून त्याच्या हातातून कॅन्डल घेतली. एकमेकांना बघतच दोघांनी रूममधील पूर्ण कॅन्डल्स जाळले. कॅन्डलचा लख्ख प्रकाश रूममध्ये पसरला. दोघेही एकमेकांना बघू लागले. दोघांच्या चेहऱ्यावर पडणारा तो सोनेरी प्रकाश, त्यात फुललेले ओठावरचे गोड हसू. ॲलेक्सा, प्ले रोमॅन्टिक सॉन्ग. विद्युतने ॲलेक्साला कमांड दिली. तसे मंद आवाजात गाणं सुरू झाले. विद्युतने तिच्या जवळ येत तिच्या कमरेत हात घालून जवळ ओढले. विद्युत एकटक तिच्या डोळ्यात बघू लागला. आजची त्याची ती घायाळ करणारी इंटेन्स नजर विना कावरेबावरी झाली. तिच्या कमरेवर होणारा त्याचा अलवार स्पर्श विनाचे रोम रोम पुलकित होऊ लागले. तिच्या हाताला पकडून गोल फिरवत त्याने तिला मागून मिठीत घेतले. त्याच्या भारदस्त छातीचा तिच्या पाठीला स्पर्श होताच तिच्या पायापासून डोक्यापर्यंत करंट पास झाला. त्याने हळूच तिचे केस एका बाजूला सरून तिच्या पाठीवर ओठ टेकवले. त्याच्यावर स्वतःला झुकून विनाने डोळे गच्च मिटून घेतले. त्याने तिला स्वतःकडे वळवत तिच्या गालावरून हळूवार अंगठा फिरवू लागला. विना मंत्रमुग्ध होऊन त्याच्या डोळ्यात बघू लागली. दोघांच्याही डोळ्यात अधीरता होती, मिलनाची आस होती. त्याने हळूच तिच्या नाजूक गुलाबी पाकड्यांवरून अंगठा फिरवले तसे तिचे ओठ विलग झाले. विद्युत तिच्या डोळ्यात बघत हळूवार तिच्या ओठांकडे झुकू लागला. त्याचे उष्ण श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवू लागले तसे ती बेचैन झाली. तर तोही तेवढाच उतावीळ. दोघातील अंतर मिटवत त्याने तिच्या नाजूक गुलाबी ओठांना त्याच्या ओठात बंदिस्त करून घेतले. तीही तेवढ्याच उत्कटतेने त्याला साथ देऊ लागली. त्याचे ओठ तिच्या गालावरून मानेवरून हळूवार फिरत त्याची मोहर उमटवू लागले. तर त्याच्या त्या प्रेमळ स्पर्शाने तीही बेभान झाली होती.
त्याने तिला बाहूत उचलून घेत फुलाने सजलेल्या शेजवर घेऊन गेला. तिच्यावर झुकत त्याने हळूच तिचे पदर अंगावेगळे केले. तसे लाजून वीणाने त्याच्याकडे पाठ फिरवली. आज अडवू नकोस क्युटी पाय, तुझे हे मूर्तिमंत सौंदर्य डोळे भरून बघू दे. तिला स्वतःकडे वळवत तिच्या डोळ्यात बघत तो जड आवाजात बोलला. वीणाचे हृदय तर 180च्या स्पीडने पडायला लागले. त्याने हळूच तिच्या मानेत चेहरा घातले. तसे ओठातून एक हलकाच उस्कारा बाहेर पडला. तिचे नख त्याच्या पाठीवर उतली आणि तो अधिक उत्तेजित झाला. तिच्यावर चुंबनाचा वर्षाव करत त्याने हळूवार दोघातील अंतर मिटवले. तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागला तर ती त्याच्या प्रेमात न्हावून निघत होती. पाठीमागे अजूनही गाणे सुरूच होते. तुम्ही हके. रात्रभर चढू लागली. कॅन्डल्स हळूहळू विझायला लागले. प्रेमसागरात बुडालेले दोन जीव मनाने तर केव्हाचेच एक झाले होते. आज तनाने एकमेकांचे झाले. रात्री उशिरास त्याच्या कुशीत ती शांत झोपी गेली, पण विद्युत अजूनही तिला बघत जागा होता. 35 वर्षाच्या आयुष्यात त्याने पहिल्यांदाच कोणावर प्रेम केले. आज तीच त्याची प्रेयसी, त्याची जीवनसंगिनी बनून त्याच्या आयुष्यात आली होती. त्याने हळूच दोघांच्या अंगावर पांघरून ओढून घेतले. तिला मिठीत घट्ट कवटाळून घेत तिच्या ओठावर हलके स्मोच करून त्याने डोळे मिटत क्षणात झोपेच्या अधीन झाला. रात्री 12ची वेळ. शनाया तिच्या फ्लॅटवर ड्रिंकच्या नशेत धुत होती. नजरेसमोर विद्युत वीणा एक होतानाचे दृश्य इमॅजिन होऊ लागले. तसतसे तिच्या रागाचा पारा चढू लागला. तिने वेळ न बघताच एक नंबर डायल केले. वामिनी कुलदीप त्यांच्या रूममध्ये निर्धास्त होऊन झोपी गेले होते. शांततेला चिरत वामिनीचा मोबाईल रिंग झाला. दीप, तुझा मोबाईल रिंग होतोय. वामिनीने कड फेरत कुलदीपला आवाज दिले. त्याने डोळे किलकिले करत उघडले. माझा नाही, तुझा मोबाईल रिंग होत आहे, कुलदीप वैतागून बोलले. तसे वामिनीने डोळे उघडले. त्याने वेळ पाहिली. रात्रीचे 12:15 झाले होते. एवढ्या रात्री कोणाचा कॉल आला? वामिनी पुटपुटल्या. त्याने मोबाईल हातात घेतले. शनायाचा कॉल बघून त्यांना आश्चर्य वाटले. शनाया एवढ्या रात्री का कॉल करते? कॉल रिसीव कर. काल ड्रिंक करून होती, असू शकते काही इमर्जन्सी असावी, कुलदीप विचार करत बोलले. वामिनीने कॉल रिसीव केला. हॅलो मिसेस रत्नपारखी, माझी झोप उडवून तुम्ही खुशाल झोपला होतात ना? पलीकडून शनायाचा आवाज ऐकू आला. एवढ्या रात्री मी काय करते हे जाणून घ्यायला तर तू नक्कीच कॉल केले नाहीस. मुद्द्याचं बोल, वामिनी कठोर स्वरात बोलल्या. तिचे असे ड्रिंक करून तमाशा करणे त्यांना मुळीच पटले नव्हते. अरे वा, तुमच्याही बोलण्याचा टोन बदलला तर? शनाया तिरकस हसली. तुम्ही मला प्रॉमिस केले होते ना माझे लग्न विद्युत सोबत लावून देणार, मग कुठे गेले तुमचे प्रॉमिस? मला आस लावून तुम्ही खुशाल त्या 3rd क्लास वीणासोबत त्याचे लग्न लावून दिले. तरीही तुम्हाला तुमच्या चुकीची जाण नाही. तुम्हाला काय वाटले मी तुमच्या लेकाला सुखाने जगू देईन? तर बिलकुल नाही. मी माझे प्रेम मिळवूनच राहणार, बाय हुक आर बाय क्रूक. मला नाकारून तुम्ही खूप मोठी चूक केली. शनाया चिडून धमकीच्या सुरात बोलली. वामिनी कुलदीप एकमेकांना बघायला लागले. एवढ्या प्रेमाच्या बाता करतेस तू? विद्युतची कमजोरी माहीत असूनही तू मीडियाला घेऊन मंडपात आलीस ना, तेव्हाच कळले तुझे त्याच्यावर किती प्रेम आहे. तू खूप स्वार्थी आहेस शनाया. तू कधीच कोणावर प्रेम करू शकत नाहीस. तू फक्त स्वतःवर प्रेम करतेस. मी तर तुझ्यातील निरागस शनायाला माझ्या विद्युतसाठी निवडले होते. वाटले तू त्याला सावरशील, पण नाही. तू तर त्याला आयुष्यातून उठवायला निघालीस. बरं झाले तुझा खरा चेहरा माझ्या समोर आला. तुझ्यापेक्षा तर कितीतरी पटीने वीणा चांगली आहे आणि मला समाधान आहे विद्युतने त्याची निवड केली. वामिनीने रागात बोलून कॉल कट केले. त्यांचे श्वास फुलले होते तर मुलाच्या काळजीने डोळे हलके भरून आले. कुलदीपने त्यांना प्यायला पाणी दिले.
मी माझ्या हाताने माझे विद्युतचे आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाले होते. अशा मुलीसाठी तुमच्या सगळ्यांच्या विरोधात गेले, पण बरे झाले विद्युत त्याच्या निर्णयावर ठाम होता, नाहीतर काय होऊन बसले असते. वामिनी कातर स्वरात बोलल्या, जेही होते ते चांगल्यासाठीच. तू जास्त विचार करू नको, रात्र खूप झाली, शांत झोपी जा. कुलदीपने त्यांना मिठीत घेत समजावू लागले. क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.